सेने, राहणार खांडी पिंपळगाव, तालुका खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्हा. ह्या गावात मी जन्मभूमी आहे आणि या गावात व्यवसाय करून आम्ही फल फ्रूटचा धंदा करून पोट भरतो. मागं काही दिवसापूर्वी या लोकांवर मी भवानी आईचं मंदिर आहे, त्या मंदिरमध्ये माझी भाशी आणि एक लहानी बहीण या निवद द्यायला त्या मंदिरामध्ये गेल्या. चैती पौर्णिमाचा पिरियड होता. मग या गेल्याच्या बाद या मुलींचा अपमान करून यांना मारहाण करून काढून दिलं. चुमटी म्हणजे हे समाराला देवीला शिवू नको, देवीजवळ जाऊ नको, बाहेर निवडत व्हा, नारळ बाहेर फोडा असे म्हणून मग मी गेलो. मग आम्हाला मारहाण केली. माझ्या घरच्याला लोकांना नंगे करून मारलेलं आहे, वडाला बांधून मारलेलं आहे. आज बी माझा परिवार आज बी ते घरचे लोक आज सुद्धा डोंगरात आहे. आणि एवढा हे जुन्या खिलाफ झगड्यामुळे मराठी लोकांनी आपले जय भीम लोक लावून आमचं घर उद्ध्वस्त मुलं आणि मुसलमान पण त्याच्यात आहे. आणि त्याच्यात आहे ना हो ज्यांना उपोषण तिथे उपोषण चालू होतं आमच्या गावात. असे लोक 7 वाजेला आम्ही 15 तारखेला 7 वाजता माल विकून घरी, हे पोरं औरंगाबादला होते, आम्ही गंभीर फाट्यावर माल विकून घरी गेलो. घरी जात असताना तर आमचं वायर केबल तोडून टाकला. केबल तोडला आणि घराला कुऱ्हाडीनं तोडलेलं होतं. आता म्हणलं मी बोललो, एवढंच बोललो, कोणा झक मारली बाबा. तर इतके लोक आले असे लाट्यान सळा गिळा लई मार. साहेब आम्ही जीव विचार घ्यायचा प्रयत्न केला, पोलिसांना सुद्धा केला. पोलीस म्हटलं आम्ही झालं नाही का तुमचं अजून, आम्ही तर उशीरनं आलो तर लोक कांड वाजा. अरे आज रोडावर नका मारू, यांना शेतात घ्या, पोरीला घ्या आणि यांना याचा कांड वाजा. आणि पोलिसाला काय म्हणले घोताव हे संपायचा प्रयत्न करा आणि किती पैसे लागत हे आम्ही देतो. यांना वरिंगणी करून आमच्या समोरचे पैसे गेले. आणि याच्यावर आम्ही कंप्लेंट द्यायला गेलो तर आमची कंप्लेंट घेतली नाही. जा म्हणे तुला पुढे जायचं तर आम्ही सर तिथून दवाखान्यात जाऊ. आम्ही तिथून आलो, घाटीला आल्याच्या बाद आमचं घर जाऊन टाकलं, गाड्या जाऊन टाकल्या, घर जाऊन टाकलं, पैसे गेले, पैसे दागिने बनले होते ते पण गेले. आज माझे पुरा घराची माझी कमाई 25-30 लाख रुपयाची व्यापार करतो. वर्षाला 2-5 लाख रुपयाचा उलाढाल करतो मी. आणि माझे सर्व मी लेकी बाळीसाठी लग्नासाठी पैसे जमा करून आणि दागिने आणि त्यांनी पाहून हे आमचा कांड यानं केला आणि आमचा कांड करायचा प्रयत्न पुरा झाला. आणि इज्जत जेमडणी ठुला जाय ना आणि गलत शब्द वापरले ना. पोलीस कंप्लेंट केली, पोलीस कंप्लेंट घेतली नाही, पोलिसांना हाकलून दिलं. खुलताबाद पोलीस स्टेशन आहे आणि आमचं घेत नाही. SP का म्हणलं यांचे दररोजचे नाटक आहे. SP सुद्धा कलेक्टर सरांना बोललं हे असे करते म्हणे, यांना ती सवयच पडली. आता आमचं खरं आहे का खोटं आहे, आमचं जाळलेलं आहे का मार आणणे का काय आहे, हे मेडिकल कागद आहे आणि पुरं जाळलेलं पेपर आहे. हे बघा हेच पुरं घर माझं कसं होतं, हे जाळलं पुरं जाळले. आणि हे मी आता घाटीमध्ये आम्ही रुग्णालयात होतो. 15 तारखेपासून 16 मुक्काम तिथेच घाटीत केला. आणि आज आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो. यांनी काय सांगितलं कोर्टामध्ये? यांनी सांगितलं 2-4 दिवस लागतील आणि नाही तर तुम्ही याच्यावर करवा आणि CP ऑफिसला कळवा. CP ऑफिस पोलीस स्टेशनला, खुलताबाद पोलीस स्टेशन वाल्याला डायरेक्ट बोलत आणि तुमची तात्काळ न्याय होईल. नाही झालं तर तुम्ही आत्महत्या करा, इशारा द्या म्हणले. हा सर ठीक, इशारा द्या. आमच्या जान मुली आता पुढे जायचं, पुढे राहू. आता घर नाही, दार नाही, गावात गेलं तर मग आमच्यावर तेच अन्याय होणार आहे. असा तात्काळ हे करा आणि मायबाप योग्य कारवाई करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर योग्य ती करा. न्याय नाही मिळाला तर आम्ही CP ऑफिस जवळ आम्ही इथून उठणार नाही. मरण गेले तरी चालत. आणि आता जायची इच्छा राहिली नाही बस.